ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला पेंडंट तर मिळालेला आहे, पण त्याचबरोबर साक्षीने ते पेंडंट घातलेला फोटोसुद्धा सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळवलेला आहे. आता सायली अर्जुन घरी आलेले असतात, पण जे फुटप्रिंट असतात ते मात्र साक्षीने मिळवलेले आहे आणि प्रियाला पाठवलेले असतात. प्रिया जी आहे ती इकडे अर्जुनचे शूज हातात घेते आणि म्हणते की ह्या शूजला ना चिखल लागलेला आहे, मी साफ करून आणते. सायली तिथेच असते. सायली म्हणत असते की ते ठेव खाली, आधी कस आहे माहिती आहे का, यांच्या शूजला दुसरं कोणी हात लावलेला मला आवडत नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते बाजूलाच ठेवायचे आहे, त्याला तू हातही लावायचा नाही, त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. या भाषेमध्ये सायली तिला बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे प्रिया आहे ती रूममध्ये येते आणि लगेचच साक्षीला कॉल करू लागते. साक्षीला कॉल करते आणि साक्षीला सांगत असते की तुला आठवतं का, तू मला ज्या शूजचे फुटप्रिंट सापड पाठवलेले होते तसेच फुटप्रिंट आमच्या घराच्या बाहेरही चिखलाने मागलेल्या शूजच्या आहेत आणि म्हणजे तुमच्या घरामध्ये चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो अर्जुनच होता असं ठणकावून ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सायली तीच फोनवरच बोलणं ऐकतं आहे आणि प्रियाने आता सांगायला सुरुवात केलेली आहे की तुमच्या घरामध्ये अर्जुन आणि सायली घुसलेले होते. आता ही गोष्ट सायलीला तर कळलेली आहे. प्रियाने तिकडे फोनवर काय सांगितलेलं आहे त्यामुळे सायली प्रियाकडे बारीक लक्ष ठेवून असते आणि सायलीला कळलेलं आहे, त्यामुळे नक्की पुढे काय करायचे आहे, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहे याचा विचार मात्र आता सायलीच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तर सायली आणि अर्जुन या सगळ्यावर कसा मार्ग काढणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट रहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे चैतन्य वारंवार अर्जुन आणि सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुन आणि सायली या दोघांच्याही फोन लागत असतो पण उचलला जात नसतो. अर्जुन म्हणत असतो, हे बघ चावी सापडली. सायलीला सांगत असतो की चावी सापडली असं म्हणत तो सायलीला म्हणत असतो की आता पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे लवकरात लवकर. म्हणजे एक आतमध्ये तिजोरी होती आणि त्या तिजोरीची चावी काही केल्या सापडत नव्हती आणि ती फायनली चावी जी आहे ती सापडलेली आहे असं अर्जुन सायलीला सांगत असतो आणि सायलीला शोध घ्यायला सांगत असतो. तोही इकडे शोधत असतो आणि त्याचवेळी त्या लॉकरमधून त्या तिजोरीमधून सायलीला आता तिथे ते पेंडंट सापडत, तिथेच बरीच कॅशही असते, त्याचबरोबर पेंडंट ही असत. या सगळ्या गोष्टींचा शोध चाललेला असतो आणि सायली ते पेंडंट जे आहे ते हाती घेते आणि तिच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा सायलीच्या हातात ते पेंडंट आलेलं असं तेव्हा सायली मात्र जाम खुश होते आणि म्हणत असते, हे बघा सापडलं असं म्हणत ती धावत अर्जुनला बोलवते. ते पेंडंट तर सापडलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन ही खुश झालेला असतो. ते पेंडंट मिळालेला आहे. सायली म्हणत असते, चला हे पेंडंट घ्या आणि निघूया आपण इथून असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की थांब सायली, जरा एवढी घाई करू नकोस, कारण पेंडंट मिळालेला आहे म्हणजे महत्वाचा पुरावा हाती लागलेला आहे. सायलीला बाकीच्या गोष्टी माहीत नसतात, बाकीचे बारकावे माहीत नसतात, कशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे हे तिच्या लक्षात येत नसतं. त्यासोबतच सायलीकडे अर्जुन लांब हाणत असते की घेऊन जाऊया ना आपण ते पेंडंट, पण अर्जुन तिला सांगत असतो की नाही, आपण हे पेंडंट कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा सायली म्हणत असते, का नाही, न्यायच आपण हे पेंडंट. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की आपण त्याचे फोटो काढून न्यायचे आहेत, ते पेंडंट कुठेही घेऊन जायचे नाही असे स्पष्टपणे इकडे सायलीला अर्जुन सांगत असतो. प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना दोघंही बोलत असतात. कल्पना म्हणत असते की अहो, तर ती साक्षी आणि महिप्त ते मगाशीच गेले, बहुतेक घरी बरं झालं. कस आहे माहिती आहे
का ते दोघं इथे होते ना, म्हणजे मला हे अवघडल्यासारखंच होत होतं. आणि आता ते गेलेत ना, तर बरं वाटत आहे असं सांगतच तेव्हा ती म्हणते की चला आपण काही आणखी स्टॉल आहेत ना ते बघून घेऊया असं म्हणत ती प्रतापला आत घेऊन जाते. प्रतापला आत घेऊन गेलेली असते आणि त्याचवेळी इकडे चैतन्याच्या लक्षात येत चैतन्याने ही गोष्ट ऐकलेली असते आणि चैतन्य म्हणत असतो की म्हणजे हे गेलेले आहे. अर्जुनने माझा फोन उचलला पाहिजे, अन्यथा खूप मोठा अनर्थ होईल असं इकडे चैतन्याच्या लक्षात आलेलं असं आणि चैतन्य म्हणत असतो की नाही काही झालं तरीही अर्जुनने माझा फोन लवकरात लवकर उचलला पाहिजे असं म्हणत तो अर्जुनला कॉल करू लागत असतो. पण अर्जुन काही कॉल उचलत नसतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि त्याचबरोबर सायली बोलत असतात. सायली म्हणत असते तुम्ही ऐकतं का नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी सांगतो नंतर सगळं, आता ते पेंडंट घातलेला फोटो आपल्याला हवा आहे. तेव्हा सायली म्हणत असते म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिने ते पेंडंट घातल हा फोटो आपल्याकडे पाहिजे ना. अर्जुनला तसं म्हटल्यानंतर सायली म्हणते थांबा, तिथे अल्बम आहे जुना, तो मी घेऊन येते, त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित तो फोटो मिळेल असं म्हणत दोघेही शोध घेऊ लागतात आणि तो अल्बम तिला सापडतो. पण सायलीची चिडचिड होत असते. ही असं काय करताय, मला का ते पेंडंट घेऊ देत नाहीये, ते पेंडंट घेऊन आपण गेलं पाहिजे, हे बोलणं चाललेलं असतं. परंतु अर्जुन सायलीला समजावत असतो. सायलीवरती अक्षरशः चिडतो. तिला म्हणतो की शांत रहा, कारण आता ते पेंडंट आपण इथून कुठेही घेऊन जायचं नाही. या मुद्द्यावरती तो स्पष्ट असतो. इकडे चैतन्याला काळजी वाटत असते की अर्जुन आणि सायली दोघेही फोन उचलत नाहीयेत. आता करायचं काय, जर यांनी फोन उचलला नाही तर गोष्टी खूप अवघड होणार आहे हे लक्षात आलेलं असतं. म्हणून तो त्यांना बोलत असतो. परंतु अर्जुन आणि सायली काही फोन उचलत नसतात. इकडे सायली आणि अर्जुनने तो तुकडा सोबत आणलेला असतो आणि तो खिशातून काढतो आणि ते जे पेंडंट आहे ते एकमेकांना तिथे जोडतो आणि पाहतो तर काय खरंच ते एस शेपच पेंडंट असतं. आणि फायनली अर्जुनच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो आणि ते पेंडंट हा त्यांच्यासाठी खरंच मोठा पुरावा असतो. अर्जुन सायली दोघेही बोलत असतात. ते पेंडंट जुळवलं की ते जुळलं गेलेलं असतं आणि दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. फायनली इतके वर्ष ही केस रखडली होती आणि ती सुटणार आहे एवढं सगळं हाती लागलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो. सायली त्याला सांगत असते. त्या पद्धतीने त्यांची कामगिरी सुद्धा सुरू झालेली असते, कारण आता ते पेंडंट मिळालेलं आहे आणि तो फोटो, त्या सगळ्यांचे फोटो अर्जुन आणि सायलीने घेतलेले असतात. कारण अर्जुनच म्हणणं बरोबर आहे, जर आता आपण त्या पेंडंट तिथून घेऊन गेलो तर संशय येऊ शकतो. अर्जुन सगळं अगदी विचारपूर्वक करत असतो. पुरावे तर तो मिळवत आहे, परंतु त्या पुराव्यांच्या बाबतीतले महत्त्वाचे मुद्दे तो व्यवस्थित अगदी कायद्यात कायदा कसा मानतो, गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याने ह्या सर्व गोष्टी इथे जुळवलेल्या असतात. अर्जुन आणि सायली दोघंही शोधाशोध करत आहेत. त्या साक्षीच्या रूममध्ये जो काही पसारा घालून ठेवलाय ना, तो मात्र खूप भयानक असा घातलेला असतो आणि दोघंही आता ते फोटो शोधू लागतात, कारण तो फोटो मिळणं खूप गरजेचं आहे आणि तो फोटो मिळवलाच पाहिजे असं दोघांनाही वाटत असतं आणि त्यासाठी त्यांची ही शोधाशोध चाललेली असते. त्यासोबतच इकडे साक्षी आणि महिप्त दोघंही आता पोहोचलेले असतात. सायली अर्जुनला फोन करून करून चैतन्य अक्षरशः थकून गेलेला असतो आणि चैतन्य मात्र त्यांना फोन करतच राहतो, पण ते दोघेही फोन उचलत नाही. आणि साक्षीने त्या पेंडंट घातलेला तो फोटो जो आहे तो सायली अर्जुनला मिळालेला असतो. ते दोघेही त्या गोष्टीचे फोटो तिथे घेत असतात. इकडे सायली आणि अर्जुन दोघांचेही काम सुरू असतं. ते फोटो घेत असतात. त्याचबरोबर त्यांना पटकन आता तिथून निघायचं असत. तेवढा अर्थ अर्जुनच्या लक्षात येत कोणीतरी आलेला आहे. सायलीला
तो म्हणतो की आपल्याला निघायला पाहिजे, कदाचित महिप्त आणि साक्षी आलेले आहेत. दोघांनीही खोटोचे त्या खोटो काढून घेतलेले आहे. सगळे पुरावे व्यवस्थित मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ते पुरावे मिळवणं वाटतं तेवढी साधी गोष्ट नव्हती, आणि ते मिळवलेले असतात. आता तो पेंडंट घातलेला खोटो फक्त साक्षीच्याच रूममध्ये मिळू शकत होता. ही गोष्ट अर्जुन आणि सायलीला चांगलीच माहिती होती. आणि मग महिप्त आणि साक्षी दोघेही येत असतात. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की अण्णा, मला ना आजकाल गर्दीत गेलं की त्रास होतो अण्णा, असं होतं असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र पाहायला मिळतं की सायली आणि त्याचबरोबर अर्जुन जाम खुश झालेले आहे, आणि त्यांच्या हातामध्ये मोठा पुरावा लागलेला असतो. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. आणि ते पेंडंट घातलेला जो फोटो आहे तो इकडे सायलीच्या हाती लागल्यामुळे आता सायली जाम खुश झालेली असते. आणि महिप्त आणि साक्षी आता घरात येत असतात. महिप्त आणि साक्षी जेव्हा घरात येत आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायलीच्या अजून काम सुरू असतं. आणि एवढा पसारा तिथे रूममध्ये मांडलेला असतो. तो पसारा मात्र त्यांनी अजून उचललेला नसतो. आणि त्या पस्यातन त्यांना ते वस्तू शोधून सायलीला तो म्हणत असतो की घेतले ना सगळं, कदाचित ते दोघ आलेले आहे, आपल्याला लगेच इथून निघालं पाहिजे, असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच आता खूप भीती पण वाटत असते की जर महिप्तन आपल्याला पकडलं तर इथून आपल्याला यशस्वी व्हावंच लागणार आहे बाहेर पडायला, कारण महिप्त काय लेवलचा माणूस आहे. आणि आज जर त्याच्या घरात आपण पकडलो गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. ही गोष्ट अर्जुन आणि सायली या दोघांनाही लक्षात आलेली असते. त्यामुळे ते दोघंही अगदी काळजीपूर्वक सगळं काम करत असतात. त्यासोबतच इकडे सायली मात्र म्हणत असते की अहो, आता कसं बाहेर पडायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की इकडून आपण गॅलरीतून जायचं आहे, हे अर्जुनच म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की गॅलरीतून कस जाणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आपल्याला ऑप्शन नाहीये, चला लवकर इथून, कारण ते दोघंजण खाली आलेले आहेत. आणि जर का आपण इथेच राहिलो तर काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला इथून झटकलं पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्या पद्धतीने तो सायलीला म्हणत असतो. तिथे असलेले पडदे त्याने गोळा केलेले असतात, बेडशीट घेतलेले असतात आणि त्या एकमेकाला बांधलेले असतात, कारण अर्जुनच असं म्हणणं आहे की पहिलाच माळा आहे. तेव्हा सायली म्हणत असते, कसं शक्य, मी साडी घातलेली आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मी आहे ना, चला, आपल्याला दुसरा ऑप्शनच नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टी करणं आपल्याला गरजेचंच आहे. त्यामुळे इकडे अर्जुन आणि सायली तिथून पळण्यात यशस्वी झालेले असतात. पण बाहेर सिक्युरिटी असते. तेव्हा साक्षी रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन पाहते तर तिला धक्का बसतो, कारण रूममधलं जे मेसी वातावरण आहे, जे सगळं विस्कटलेलं आहे, ते तिला दिसत आणि ती जोरात ओरडते, अण्णा, चोरी झाली, असं म्हणून ती ओरडायला सुरुवात करते. लवकर वरती या. महिप्त वरती येतो आणि पाहतो तर काय, महिप्तलाही धक्का बसलेला असतो, कारण घरामध्ये खूप पसारा झालेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि त्यासोबतच साक्षी म्हणत असते की अण्णा, मला कळत नाहीये हे सगळं काय झालेलं आहे. अण्णा, बघितलं का हे सगळं, असं म्हणत ती ओरडत असते. आणि त्याचवेळी महिप्त वरती येऊन पाहतो आणि ते दोघेही हादरतात. आणि ते ज्यावेळेस महिप्तने हे सगळं पाहिलेलं असतं तोपर्यंत साक्षी बाल्कनीत जाते आणि बाल्कनीत जाऊन ती म्हणत असते की म्हणजे हे चोर जे आहेत ते इथून सटकलेले आहेत, आता इतक्यात सटकलेले आहेत असं वाटत आहे, कारण ते तिथून आलेले होते, असं तिचं म्हणणं आहे. आणि जेव्हा हे त्यांच्या लक्षात येतं मग घरातल चोरीला काय गेले हेही महत्वाचं असतं. मग महिप्त म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि इकडे गॅलरीतून ते लोक गेलेले आहेत, ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन, कारण महिप्त चिडलेला असतो,
तो सिक्युरिटीला बोलवतो आणि सिक्युरिटीला बोलवल्यानंतर महिप्त सिक्युरिटीला ओरडायला सुरुवात करतो, त्याला मारायला सुरुवात करतो आणि तेवढ्यातच तो म्हणत असतो की काय हे. तेव्हा महिप्तला काय झालं तेव्हा तो म्हणतो, तुझ्या बापाला पोरग झालं असं म्हणत तो त्याची कॉलर पकडत असतो. तू काय करतोस रे, इथं घरात कोण येऊन गेले, काय झालंय, तुला कळत नाहीये असं म्हणत महिप्त सिक्युरिटीला ओरडत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली साक्षी म्हणत असते की अण्णा नक्कीच काहीतरी हा वेगळा प्रॉब्लेम आहे असं साक्षीच्या लक्षात आलेलं असतं आणि महिप्तला ती बोलत असते. त्यासोबतच महिप्त म्हणत असतो नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे म्हणजे, आणि ते म्हणत असते बघितलं ना, या खिडकीतून आत आलेले आहे. हे त्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे घडत असतं ते म्हणजे साक्षीजी म्हणत असते की मला असं वाटत आहे की आपल्याला पोलिसांना कॉल केला पाहिजे. तेव्हा महिप्त म्हणत असतो की डोक्यावर पडलीस का तू, तुला डोकं नाहीये का, पोलीस येतील, आधी माझ्या रूमची झडती घेतील आणि त्या सामानासहित मला गुंडाळतील आणि नेऊन जेलमध्ये टाकतील. तुला आठवते का आपल्याकडे रोकड आहे, त्याचबरोबर हत्यार आहे आणि त्यासोबतच लोकांना खसवून त्यांच्या जमिनीचे कागदपत्र आपण मिळवलेले आहे. ते सगळं माझ्या कपाटात आहे, त्यामुळे आपण यामध्ये फसले जाऊ शकतो. त्यामुळे आता काही झालं तरीही आपण पोलिसांना कळवू शकत नाही. साक्षी म्हणते एवढं सगळं झालेलं आहे अण्णा, एवढे दागिने होते, त्या माझ्या कपाटामध्ये कॅश होती, पण त्यातलं काहीच चोरीला गेलेलं नाहीये. मग नक्की काय झालेलं आहे. तेव्हा महिप्त म्हणत असतो की तुला लक्षात येत नाहीये, तू शांत रहा जरा, कारण तुझं डोकं चालायचं बंद झालेलं आहे असं महिप्त तिला सांगत असतो. कारण महिप्तच असं म्हणणं असतं की नाही काही असलं तरीही आत्ता सध्या जे काही घडत आहे त्यावर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. चोर शोधायचा आहे, पण तो आपण शोधायचा आहे असं महिप्त तिला सांगत असतो. इकडे साक्षीच तिचं म्हणणं साधं क्लिअर असतं की आपण पोलिसांना कळूया, पण महिप्त कसा अडकला जाऊ शकतो. पोलिसांना सांगितलं तर ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र साक्षी शांत बसते, कारण बरोबर आहे, महिप्तने इलिगल गोष्टी ब्याच केलेल्या आहे आणि आता जर महिप्तच्या घरात चोरी झाली आहे, ही गोष्ट जर सांगितली तर मात्र अवघड होणार आहे. म्हणून महिप्त आता सांभाळून असतो, म्हणजे तो पोलिसात जाऊ शकत नाही. इकडे आता साक्षी म्हणत असे की यांना चोरीतून आलेला होता, बघितलं का, हे बुटांचे ठसे आहेत असं म्हणत साक्षी जी आहे ती त्या बुटांच्या ठशांचे फोटो घेते आणि म्हणू लागते की आपल्याला चोर शोधायचाच आहे. त्यानंतर इकडे आता प्रताप, त्याचबरोबर कल्पना सगळे घरी पोहोचलेले असतात, पण सायली, अर्जुन आलेले नसतात. सायली, अर्जुन घरी येतात तेव्हा प्रताप म्हणत असतो, अरे काय हे सायलीच, डोकं दुखत होतं म्हणून तुम्ही निघाला होता ना, मग कुठे गेलेला तुम्ही. आता हे काय सांगणार असतात, कारण हे कुठे गेले होते हे यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे पाहतात. अर्जुन म्हणतो की हिच डोक दुखत होतं ना, मग डॉक्टरांकडे गेलेलो. तेव्हा अश्विन मात्र म्हणत असतो की म्हणजे घरच्या डॉक्टरच ओपिनियन पण नकोय का तुम्हाला. नाही तसं असेल तर सांगा मला, असं अश्विन बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विन, मी तुला कॉल केला पण तुझा कॉल लागलेला नाही, म्हणून मला बाहेर जावं लागलं. प्रताप म्हणत असतो की अरे पण काय हे सगळं अर्जुन, तुला कळते का काय बोलतोयस तू, हे सगळं कारण विचार कर ना जरा, कारण सायलीला त्रास होत होता ना, आणि एवढा वेळ लागतो का. प्रिया म्हणत असते, सांगा ना, मागच्या वेळेस जेव्हा मी त्या महिप्तला भेटायला गेले होते तेव्हा मला कसं बोललेला होता सगळेजण, तुम्ही आता यांना का बोलत नाहीये. अश्विन म्हणतो बरोबर आहे डन, तुमच्या ना दादाला सॉफ्ट करण जरा जास्तच असतो, मग तन्वीला वेगळा नाही आणि दादाला वेगळा नाही का. अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायलीला खरंतर अर्जुनने जे खोट कारण दिलेलं असं त्याचा राग आलेला असतो आणि सायली म्हणत असते, काग प्रिया, माझ्या नव्याबरोबर मी बाहेर गेले तर तुला काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा मात्र
प्रियाचं तोंड बंद झालेलं असतं आणि त्याचबरोबर प्रताप म्हणत असतो की सायली जाऊन आराम कर, तू रात्रभर तू जागी होतीस ना प्रतिमासाठी, त्याच्यामुळेच तुला त्रास होत असणार आहे, तू जाऊन आराम कर, तुला बरं वाटेल असं इकडे